लेट्स ट्राय दिस रोड. चिखल नको, फक्त चिखल नको. पहिल्यांदा कुठली स्टेटची चेकपोस्ट क्रॉस करतोय. वेलकम टू दमन. हा, आत्ता वाटतंय कुठेतरी बीच जवळ आलोय. तो भाई मुझे बताओ इसको दुबई मार्केट क्यों बोलते हैं? सो हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली निघायच्या वेळेसच पाऊस खूप पडत होता, त्यामुळे शूट करता काही आलं नाही. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आता दमनला चाललो आहे. ॲक्च्युली ही जी दमनवाली ट्रिप आहे ती अचानक प्लॅन झाली, असं काय ठरलं नव्हतं. आणि अजून एक जण माझ्यासोबत येणार होता, माझा भाऊ, पण त्याचं काहीतरी काम होतं, त्यामुळे त्याला नाही जमलं. तू सरळ गेलं तर घोडबंदर, आणि आपल्याला आता मारायचं आहे वापस युटर्न. मॅपच्या भरोशावर आहे आपण. जसा जसा मॅप घेऊन जाईल तसं तसं आपण जाऊ. मागच्या वेळेस एकदा नाशिकला झालेलं, तेव्हा असंच गुगल मॅपच्या भरोशावरती राहिलेलो आणि गुगल मॅप एकदम गावातून घेऊन गेला. आणि तिथे पावसाळ्यात मे बी तलाव वगैरे भरत असेल आणि ते पूर्ण उन्हाळ्यात गेलं आणि ते पूर्ण सुकलेलं. लकीली तेव्हा पाऊस नाही पडलेला जास्त, हलका हलका पडलेला, बट स्टील ते माझ्यासाठी तरी एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग होतं. मी एवढा यूज टू तर नाही आहे ऑफ रोडिंगसाठी आणि बाईक रायडिंगसाठी. सो थोडंसं चॅलेंजिंग पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे मला की मी राईड करतो आहे. आणि आता तो व्लॉग पण स्टार्ट केला आहे, सो अजूनच मजा येते. माझा पहिला जो व्लॉग झाला त्याच्यामध्ये मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला तुमच्याकडून, सो थँक्यू सो मच. असंच व्हिडिओला माझे रिस्पॉन्ड करत जा आणि मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईल. ज्यांनी मागचा व्हिडिओ माझा बघितला नाही त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन तो पहिला व्हिडिओ बघा. माझा फर्स्ट व्लॉग आहे. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. अरायवल टाईम 12:40चा दाखवतो आहे, बट आय गेस 1.5-2 तर वाजतीलच आपल्याला. लेट्स ट्राय दिस रोड. क्या बात आहे, फायदेशीर राहिला हा रोड. म्हणजे बाईकसाठी तर पुरेशी जागा आहे. अच्छा ठीक आहे. पावसाला सुरुवात झाली आहे ॲज युजल. काही करू शकत नाही आता. ट्रॅफिक पण आहे, जॅकेट घालायला पण नाही मिळणार. चला बघू. चिखल नको, फक्त चिखल नको, बाकी चालेल. तर इथून पुढे पिवळं आहे, सो एवढं काय आता भेटणार नाही आपल्याला ट्रॅफिक. असंच नेहमी बोलतो आणि पुढे जाऊन भेटतं ट्रॅफिक. आणि आता हळूहळू गुजरात रजिस्टर गाड्या दिसायला लागल्या आहेत. ॲक्च्युली प्रॉपर गुजरात खूप पुढे आहे. म्हणजे हे तर आय थिंक बॉर्डरलाच असेल, कारण त्याच्या पुढे सुरत, अहमदाबाद वगैरे खूप पुढे आहे. आणि बोलतात की दीव दमण, बोलताना एकत्र बोलतात, पण दीव दमण हे खूप लांब लांब आहे. दमण अलीकडे आहे आणि दीवला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत बहुतेक. एक दमणवरून जेट्टी करून दीवला जायला लागेल, नाहीतर मग असं पूर्ण फिरून सुरतवरून. तेच थांबूया. सो आता पेटपूजा झाली आहे. या हॉटेलचं नाव आहे न्यू जलाराम काठियावाडी. आता थोड्याच वेळात महाराष्ट्र गुजरात बॉर्डर येईल. क्या बात आहे. पहिल्यांदा कुठली स्टेटची चेकपोस्ट क्रॉस करतोय.
4 व्हीलरवरती गेलेलो एकदा गोव्याला, तेव्हा महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली. बट आता सोलो राईड करतो आहे, त्यामुळे एक वेगळीच फिलिंग आहे. हा आपला रूम आहे 111 आणि हा आपला बेड, टी व्ही, त्यानंतर टॉयलेट बाथरूम ठीकठाक आहे. आणि हा मी. सो आता पटकन फ्रेश होतो आणि मग निघूया आपण बाहेर. सो आता फ्रेश झालो आहे, 6 वाजलेत आणि आता आपण सनसेट बघायला जाऊया आणि तिथून मग मे बी आपण जाऊ आपण मार्केटला. सो चला आता आपण जाऊया देवका बीच जवळ. तो भाई मुझे बताओ इसको दुबई मार्केट क्यों बोलते हैं? सर इसमें क्या, क्योंकि दुबई की प्रोडक्ट भी मिलती है, इसको दुबई से ही फेमस नहीं है सर, चाइना मार्केट भी फेमस ओके. है और डीएमसी मार्केट से भी फेमस है. ओके. दुबई ज़्यादा फेमस है. दुबई अच्छा, खजूर वगैरह भी मिलते हैं क्या दुबई इधर? के स्पेशल चॉकलेट्स वगैरह ज़्यादा मिलते हैं. अच्छा, दुबई गए. बैक पीछे की लाइन में जाओगे तो आपको चॉकलेट्स की जो शॉप मिलेगा सर. खजूर वगैरह भी रहते हैं क्या? खजूर वगैरह भी मिलेगा, इम्पोर्टेड दुबई ओके. का, अरबिक का मिल जाएगा सर, ऐसा है product. अच्छा, दुबई के और चाइनीज आइटम्स मिलते हाँ, हैं मिल जाते ज़्यादा. ओके चाइनीज ज़्यादा मिलेगा. ओके ठीक. थँक्यू बाय. सो आता तुम्हाला कळालंच असेल त्याला दुबई मार्केट का बोलतात. सो डिनर वगैरे करून मी माझ्या रूममध्ये आलो, फ्रेश बीश होऊन रिलॅक्स झालो आहे. आपण हा व्हिडिओचा एंड इकडेच करूया. ह्याचा दुसरा पार्ट पण येईल जो आपण उद्या एक्सप्लोअर करणार आहे. उद्या बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. सो दुसरा पार्ट पण बघायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड बी हॅपी.